संक्रांत होऊन भरपूर दिवस झाले. भोगीची भाजी बनवण्याचा प्रत्येकाची आपली वेगवेगळी पद्धत आहे. भोगीची भाजी बनवण्याकरता सर्वात आधी सर्व भाज्या साफ स्वच्छ निवडून धुवून घेतल्या. त्याच्यानंतर ज्वारीची कणस कवळी होती ती भाजून छान त्याचे दाणे काढून घेतले. कढईत सर्वात आधी जिरं फोडणीला देऊन एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा फोडणीला दिला. कांदा हलकासा ब्राऊनसर रंगावर परतून झाल्यावर एक मिडियम आकाराचा टमाटा देखील बारीक चिरून टाकला. कांदा टमाटा हलकासा परतून झाल्यावर हळद, धने पावडर, घरगुती मसाला असा सर्व जिन्नस टाकून छान ग्रेव्ही एकजीव होईपर्यंत परतून घेतली. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व भाज्या कांदा टमाट्याच्या ग्रेव्हीत व्यवस्थित परतून घेतल्या. एक एक करून भाज्या फोडणीत टाकल्या आणि व्यवस्थित परतून घेतल्या आणि 2च मिनिटं वाफ येण्याकरता ठेवून दिल्या. या भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगांपासून ओले हरभरे, ऊस, बोरं असे सर्व जिन्नस टाकले होते. भाजीला वाफ देण्याकरता ठेवण्याआधी 2-3 चिंचेची बोटकं देखील टाकली होती. भाजीला 2 मिनिटं वाफ देऊन झाल्यावर त्यात कोवळे ज्वारीचे दाणे, थोडीशी मेथीची भाजी आणि थोडासा गुळाचा खडा टाकला होता. शेवटी वाटलेलं वाटण आणि भाजलेले तीळ टाकून भाजी छान परतून घेतली. तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत छान लागली.